मित्रांनो, बीएड सीईटीची आन्सर की येऊन गेलेली आहे आणि आपण त्याविषयी असणारे ऑब्जेक्शन सुद्धा रेज केले असतील. तर आता विद्यार्थी मित्रांनो, हे ऑब्जेक्शन रेज झाल्यानंतर यापुढे सीईटी सेल त्या ऑब्जेक्शनचं करते काय आणि आपल्याला फायनल आन्सर की कधी देते, तसेच आपला रिझल्ट कधी सीईटी सेल देईल आणि आपले कॅप राऊंड हे कधीपासून सुरू होऊ शकतात, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, बीएड सीईटी साठी असणारी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झालेली आहे. या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. स्टेप बाय स्टेप इथे तुम्हाला गायडन्स दिला जाईल. कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेजवरती ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला इथे गाईड केलं जातं. त्यानंतर तुम्ही कुठलं कॉलेज सिलेक्ट करायला हवं, तुमच्या मार्क्सनुसार आणि कॉलेजच्या प्रिव्हियस कट ऑफ नुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकतं, या सर्व गोष्टी या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही काउन्सिलिंग जॉईन करा आणि आपलं ऍडमिशनचं टेन्शन थोडंसं कमी करा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूयात की मागच्या वर्षी सीईटी सेलने कशा पद्धतीने ऑब्जेक्शन रिड्रेसल केलं होतं आणि किती दिवसामध्ये सीईटी सेलने आपल्याला फायनल आन्सर की दिली होती, हे आपण मागच्या वर्षीच्या ट्रेंडवरनं डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी आपण इथे पाहू शकतो की या वर्षी बीएड सीईटी साठी ऑब्जेक्शन रेज करण्याची जी तारीख होती ती 3 मे ते 5 मे होती आणि या 3 दिवसामध्ये तुम्हाला सीईटी सेलने तुमच्या आन्सर की मधले ऑब्जेक्शन रेज करायचे सांगितले होते. आता विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी जर आपण पाहिलं, परीक्षा झाल्यानंतर मागच्या वर्षी 26 ते 28 एप्रिल दरम्यान तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचे सांगितले होते आणि त्यानंतर 16 मे ला सीईटी सेलने त्या ऑब्जेक्शन्स वरती रिड्रेसल जारी केलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः 15 दिवसामध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो की सीईटी सेल आपलं जे ऑब्जेक्शन रिड्रेसल आहे ते जारी करते आणि त्या रिड्रेसल मध्ये सीईटी सेलने किती ऑब्जेक्शन्स आले आणि त्यापैकी किती ऑब्जेक्शन त्यांनी ऍक्सेप्ट केले, तसेच कोणत्या सेशन मध्ये चुकीचे प्रश्न होते आणि कोणत्या सेशनला त्या प्रश्नामुळे फुल मार्क मिळत आहेत, या सर्व गोष्टी सीईटी सेलने या रिड्रेसल मध्ये दिल्या होत्या. तर आपण इथे पाहू शकतो 25 तारखेच्या सेशन मध्ये, इव्हिनिंग सेशन मध्ये, मेंटल ॲबिलिटी मध्ये सगळेच्या सगळे ऑप्शन चुकीचे होते, म्हणून त्या सेशनच्या विद्यार्थ्यांना फुल मार्क त्या क्वेश्चन साठी देण्यात आले होते. आता विद्यार्थी मित्रांनो, 5 तारखेला आपलं ऑब्जेक्शन ट्रॅकर क्लोज झालेलं आहे. आता याचं रिड्रेसल जे आहे ते साधारणतः आपण एक्सपेक्ट करू शकतो की येत्या 2 आठवड्यामध्ये म्हणजेच 20 मे पर्यंत हे ऑब्जेक्शनचं रिड्रेसल येईल आणि त्यामध्ये आपल्याला समजेल की सीईटी सेल कडनं काही चुका झाल्या होत्या का, किती ऑब्जेक्शन घेतले गेले, त्यानंतर कुठल्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलने फुल मार्क अलॉट केले, हे आपल्याला साधारणतः 20 मेच्या आसपास समजणार आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, तुमचा रिझल्ट कधी येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा की तुमचं ऑब्जेक्शन रिड्रेसल आलं त्यानंतर पुढच्या 2च आठवड्यामध्ये आपण रिझल्ट सुद्धा एक्सपेक्ट करू शकतो, कारण मागच्या वर्षी 28 मे ला बीएड सीईटी आणि ईएलसीडीचा रिझल्ट सीईटी सेलने डिक्लेअर केला होता. म्हणजे जर 20 तारखेला आपलं ऑब्जेक्शन रिड्रेसल येतंय तर त्याच्यानंतर एक 15 दिवसामध्ये म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण आपल्या बीएड सीईटीचा रिझल्ट एक्सपेक्ट करू शकतो. अशा पद्धतीने ऑब्जेक्शन ट्रॅकर नंतर साधारणतः 1 महिन्याच्या अंतराने तुमचा रिझल्ट लागतो. म्हणजे थोडक्यात जूनचा पहिला आठवडा आपण आता एक्सपेक्ट करतोय तुमच्या रिझल्टसाठी. आणि आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा रिझल्ट हा जून मध्ये येईल त्यानंतर आपले जे कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन आहेत ते सुरू होतात. हे जर आपण मागच्या वर्षीच्या बाबतीत पाहिलं तर महाराष्ट्र स्टेट आणि ओएमएस कॅन्डिडेटसाठी असणारे रजिस्ट्रेशन हे 25 जूनला सुरू करण्यात आले होते. म्हणजे तुमच्या रिझल्ट नंतर 1 महिन्याच्या अंतराने कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन सुरू झाले होते आणि ऍक्च्युअल कॅप राऊंडचं अलॉटमेंट जे झालं होतं ते ऑगस्ट महिन्यामध्ये अलोकेशन ऑफ राऊंड 1 21 ऑगस्टला हे अलोकेशन झालं होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, एक अंदाज जर आपण लावला तर जर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा रिझल्ट मिळतोय तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या कॅपचं रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतं किंवा त्यापूर्वी सुद्धा सीईटी सेल हे रजिस्ट्रेशन सुरू करते, कारण शेवटी हे सीईटी सेलच्या मनावरती असेल त्यांचं शेड्यूल काय असणार आहे या वर्षाचं आणि कशा पद्धतीने हे कॅप राऊंड ते सुरू करणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, हे कॅप राऊंड जे असतात याच्यामध्ये वेगवेगळे राऊंड होतात. कॅप राऊंड 1 आहे, कॅप राऊंड 2, 3, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड सुद्धा होतो. अशा पद्धतीचे कॅप राऊंड इथे होतात आणि त्या कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेज मध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ऍडमिशन काउन्सिलिंग सुरू करण्यात आलेली आहे.
आणि या ऍडमिशन काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला तुमच्या कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत प्रत्येक स्टेज वरती गाईड केलं जाणार आहे. तुम्हाला पर्सेंटाईल किती मिळाले आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं, कुठल्या कॉलेजला तुम्ही अप्लाय करायला पाहिजे, कुठलं कॉलेज तुमच्यासाठी चांगलं राहील याविषयी सजेशन देणं असेल, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, कट ऑफचं अनालिसिस असेल किंवा तुमच्या कॅप राऊंडला फॉर्म फिल करत असताना तुम्हाला गाईड करणं असेल, या सर्व गोष्टी या काउन्सिलिंग मध्ये होतील. त्यासाठी आजच ही काउन्सिलिंग जॉईन करा. काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि आपलं ऍडमिशनचं टेन्शन थोडंसं कमी करा. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहायला आवडेल, कुठल्या टॉपिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी आहे याविषयी व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. कारण बीएड सीईटीची संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस आपण व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऍडमिशनची तयारी सुरू करा. थँक्यू.